हॅलो फ्रेंड्स, मी तेजस गायधने. मी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे. गोंडवाना युनिव्हर्सिटी गडचिरोलीच्या BCom 6 सेमकरिता एक सब्जेक्ट आहे ॲडव्हान्स फायनान्शियल अकाउंटिंग. त्याच्यामधला पहिला युनिट जो आहे अकाउंट्स ऑफ होल्डिंग कंपनीज. तर अकाउंट्स ऑफ होल्डिंग कंपनीजवरील काही MCQs मी या व्हिडिओमध्ये घेऊन येत आहे. तर बघा, पहिला जो MCQ आहे, पहिला MCQ काय सांगितलेला आहे, प्रिपरेशन of consolidated balance sheet of holding company and its subsidiary company as per accounting standard. कोणत्या अकाउंटिंग स्टँडर्डनुसार कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट होल्डिंग कंपनीची आणि सबसिडरी कंपनीची जी एकत्रित जी बॅलन्स शीट आहे ती बॅलन्स शीट कोणत्या अकाउंटिंग स्टँडर्डनुसार प्रिपेअर करण्यात येते, तर ती अकाउंटिंग स्टँडर्ड 21 नुसार प्रिपेअर करण्यात येते. ठीक आहे, लक्षात ठेवा. नंबर सेकंड, the share of outsider in the net asset in subsidiary company is known as under. सबसिडरी कंपनीमध्ये जे नेट असेट्स आहे त्यामध्ये आउटसायडरचा जो शेअर आहे तो शेअर जो दिला जातो त्याला आपण काय म्हणतो, कोणत्या अंडर, म्हणजे त्याला आपण काय म्हणून ओळखलं जातं, त्याला मायनॉरिटी इंटरेस्ट म्हणून ओळखले जाते. ठीक आहे, नंबर डी मायनॉरिटी इंटरेस्ट. नंबर थर्ड, प्री ॲक्विजिशन प्रॉफिट इन सबसिडरी कंपनी इज कन्सिडर्ड ॲज. प्री ॲक्विजिशन प्रॉफिट आहे सबसिडरी कंपनीमध्ये प्री ॲक्विजिशन प्रॉफिट आहे तो कन्सिडर्ड केला जाते, इज कन्सिडर्ड ॲज, तो कॅपिटल प्रॉफिट म्हणून कन्सिडर्ड केला जातं. ठीक आहे, त्याला कशा पद्धतीने ट्रीट केलं जाते, कॅपिटल प्रॉफिट म्हणून. प्री आहे, प्री लक्षात ठेवा, प्री आणि पोस्ट या दोन गोष्टी. पोस्ट जर असतं तर आपण रेव्हेन्यू प्रॉफिट म्हटलं असतं. ठीक आहे, परंतु इथे प्री आहे त्याच्यामुळे कॅपिटल प्रॉफिट. त्याच्यानंतर नंबर 4, excess of cost of investment over paid up value of the share is considered as. आता ही गोष्ट लक्षात ठेवा, याच्यामध्ये खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक्सेस ऑफ कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट. कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट काय आहे, एक्सेस आहे, जास्त आहे. आणि पुढे काय सांगितलेलं आहे, व्हॅल्यू ऑफ शेअर ही कमी आहे, व्हॅल्यू ऑफ शेअरपेक्षा एक्सेस आहेत. काय एक्सेस आहे, इन्व्हेस्टमेंट एक्सेस आहे. ठीक आहे, इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू एक्सेस आहे. म्हणजे काय आहे, मी जर होल्डिंग कंपनी आहे, मी सबसिडरी कंपनीचे शेअर परचेस केले म्हणजे काय म्हणून ॲक्वायर केले, तर त्या सबसिडरी कंपनीची जी व्हॅल्यू आहे, फेस व्हॅल्यू आहे, शेअरची जी फेस व्हॅल्यू आहे ती फेस व्हॅल्यू कमी आहे आणि मी त्याची त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करताना मी जास्त पैसे लावले, म्हणजे 100 रुपयाचा शेअर मी 110 रुपयामध्ये इन्व्हेस्ट केलेला आहे. तर मग अशा वेळेस 10 रुपये मी एक्स्ट्रा दिले, 100 रुपयाच्या बदल्यामध्ये 110 दिले म्हणजे 10 रुपये एक्स्ट्रा दिले, म्हणजे प्लसमध्ये येत आहे ना. तर त्याच्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, त्याला गुडविल म्हणतो. जर कमी दिले असते तर त्याला आपण काय म्हटलं असतं, त्याला आपण कॅपिटल रिझर्व म्हटलं असतं. कमी जर दिले असते म्हणजेच काय झालं असतं, म्हणजे इथे इन्व्हेस्टमेंट जर कमी झाली असती आणि व्हॅल्यू ऑफ शेअर जर जास्त असतं तर आपण त्याला काय म्हटलं असतं, त्याला कॅपिटल रिझर्व म्हटलं. आणि जेव्हा इन्व्हेस्टमेंट जास्त, एक्सेस ऑफ इन्व्हेस्टमेंट, कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट एक्सेस आणि व्हॅल्यू ऑफ शेअर हे त्या मानाने कमी, म्हणजे कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंटपेक्षा कमी जर असेल तर त्याला आपण गुडविल म्हणतो. ह्या गोष्ट लक्षात ठेवा, ह्या दोन गोष्टी अलग आहेत. जेव्हा इन्व्हेस्टमेंट जास्त असते आणि व्हॅल्यू ऑफ शेअर कमी असते तेव्हा त्याला गुडविल म्हणतात, आणि जेव्हा व्हॅल्यू ऑफ शेअर हे एक्सेस असते आणि इन्व्हेस्टमेंट जेव्हा कमी असते तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, कॅपिटल रिझर्व. दोन्ही ऑप्शन दिलं आहे, बीमध्ये कॅपिटल रिझर्व दिलेला आहे तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी. ठीक आहे, नेक्स्ट हा बघा, तोच क्वेश्चन आहे, मी आत्ता म्हटलेला आहे. एक्सेस ऑफ पेडअप व्हॅल्यू ऑफ शेअर. पेडअप व्हॅल्यू, शेअरची पेडअप व्हॅल्यू ही एक्सेस आहे, जास्त आहे, आणि ओव्हर कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट, कुणापेक्षा ओव्हर, कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंटपेक्षा जास्त आहे. कोणती व्हॅल्यू, व्हॅल्यू ऑफ शेअर. पेडअप व्हॅल्यू ऑफ शेअर ही जास्त असेल आणि इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू जर तुमची कमी असेल तेव्हा त्याला आपण काय म्हणू, कॅपिटल रिझर्व. ठीक आहे ना. त्याच्या उलटा जो मगाशी म्हटलं, याच्या अगोदरचा जो क्वेश्चन 4 जो होता याच्या उलट होता आहे एक्झॅक्टली. ठीक आहे. त्याच्यानंतर नंबर 6, प्रॉफिट अर्न बिफोर ॲक्विजिशन ऑफ शेअर इज ट्रीटेड ॲज. बिफोर आहे बिफोर ॲक्विजिशन ऑफ शेअर. ठीक है ना, प्रॉफिट अर्न होता है
तेव्हा त्याला कशा पद्धतीने ट्रीट करतो, त्याला काय म्हणतो आपण, त्याला कॅपिटल प्रॉफिट म्हणतो. प्रॉब्लेममध्ये तुम्ही शिकलेले आहात, ठीक आहे ना. आणि पोस्ट जर असतं तर त्याला रेव्हेन्यू प्रॉफिट म्हटलं असतं, परंतु इथं बिफोर आहे आणि आफ्टर जर असता तर त्याला आपण काय म्हटलं असतं, रेव्हेन्यू म्हटलं असतं, आहे ना. असेल तो पण प्रॉब्लेम, तो पण आहे बघा. नंबर 7मध्ये काय म्हणून, प्रॉफिट अर्न आफ्टर ॲक्विजिशन, त्याला आपण काय म्हणतो, रेव्हेन्यू प्रॉफिट म्हणू, ठीक आहे ना. हे दोन्ही उलटे पलटे आहेत, नंबर 6 आणि नंबर 7. त्याच्यानंतर नंबर 8, प्रिपरेशन ऑफ कन्सोलिडेटेड स्टेटमेंट ॲज पर अकाउंटिंग स्टँडर्ड 21. अकाउंटिंग स्टँडर्ड 21 नुसार कन्सोलिडेटेड स्टेटमेंट प्रिपेअर करणे हे ऑप्शनल आहे. ऑप्शनल आहे का की कंपल्सरी आहे? ऑप्शनल आहे की मेंडेटरी फॉर लिस्टेड कंपनी आहे, मेंडेटरी फॉर प्रायव्हेट लिमिटेड आहे, कंपनीज लिमिटेड पार्टनरशिप फॉर्मसाठी आवश्यक आहे, कोणासाठी आवश्यक आहे, तर मेंडेटरी फॉर लिस्टेड कंपनी. लिस्टेड कंपनी म्हणजे समजते ना, जी कंपनी जे रजिस्टर्ड झालेले आहेत, कुठे, बॉम्बे एक्सचेंज असेल किंवा नॅशनल स्टॉक एक्सचेंज असेल, याच्यामध्ये ज्या लिस्टेड आहेत त्या कंपनीला आपण लिस्टेड कंपनी म्हणत असतो, ठीक आहे ना. हे माहीतच आहे तुम्हाला. तर त्याच्यामुळे त्या कंपन्यांसाठी ही मेंडेटरी आहे. त्याच्यानंतर नंबर 9, होल्डिंग कंपनी शेअर इन कॅपिटल प्रॉफिट्स ऑफ सबसिडरी कंपनी इज ॲडजस्टेड इन. होल्डिंग कंपनी शेअर इन कॅपिटल प्रॉफिट ऑफ सबसिडरी कंपनी इज ॲडजस्टेड इन, त्याला म्हणू आपण कॉस्ट ऑफ कंट्रोल. आलं का लक्षात? त्याला काय म्हणू आपण, कॉस्ट ऑफ कंट्रोल म्हणतो. त्याच्यानंतर नंबर 10, होल्डिंग कंपनी शेअर इन रेव्हेन्यू प्रॉफिट्स ऑफ सबसिडरी कंपनी इज ॲडजस्टेड इन. रेव्हेन्यू प्रॉफिटमधला होल्डिंग कंपनीचा जो हिस्सा आहे त्याला आपण प्रॉफिट अँड त्याला आपण कुठे ॲडजस्ट करत असतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये ॲडजस्ट करत असतो, ठीक आहे. त्याच्यामध्ये ह्या दोन्ही प्रश्नामध्ये नंबर 9 आणि नंबर 10मध्ये फरक लक्षात घ्या. हा आहे कॅपिटल प्रॉफिटमधला हिस्सा. होल्डिंग कंपनी शेअर इन कॅपिटल प्रॉफिट अंडरलाईन, ठीक आहे. करता येईल का अंडरलाईन? हा जो कॅपिटल प्रॉफिट आहे ना, याला लक्ष द्या. कशामधला, होल्डिंग कंपनीचं शेअर, कॅपिटल प्रॉफिटमधला शेअर जो असतो तो आपण कशामध्ये ॲडजस्ट करत असतो, तो कॉस्ट ऑफ कंट्रोल म्हणून ॲडजस्ट करत असतो. एक गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नंबर 10 पहा, हा कशामधला शेअर आहे, हा आहे रेव्हेन्यूमधला शेअर. तर रेव्हेन्यूमधला शेअर इकडे लक्ष द्या, हा जो रेव्हेन्यूमधला शेअर आहे, रेव्हेन्यू प्रॉफिटमधला शेअर, हा ट्रीटेड करत असतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये, ठीक आहे. या दोन गोष्टी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नंबर 11मध्ये काय सांगितलं आहे, अनरिअलाइज प्रॉफिट ऑन गुड्स सोल्ड अँड इन्क्लुडेड इन स्टॉक इन डिडक्टेड फ्रॉम. कुठून डिडक्ट करण्यात येतो, तर तो रेव्हेन्यू प्रॉफिटमधून डिडक्ट करण्यात येतो, ठीक आहे. आलं लक्षात. अनरिअलाइज प्रॉफिट ऑन गुड्स सोल्ड, अनरिअलाइज प्रॉफिट ऑन गुड्स सोल्ड अँड इन्क्लूड इन स्टॉक इज डिडक्टेड फ्रॉम रेव्हेन्यू प्रॉफिट, ठीक आहे. नंबर 12, फेस व्हॅल्यू डिबेंचर्स ऑफ सबसिडरी कंपनी हेल्ड बाय होल्डिंग कंपनी. कुणा थ्रू, होल्डिंग कंपनी थ्रू आपण हे करत आहोत, हेल्ड बाय होल्डिंग कंपनी इज डिडक्टेड फ्रॉम कॉस्ट ऑफ कंट्रोल, ठीक आहे. याला काय म्हणू आपण, याला म्हणतो आपण कॉस्ट ऑफ कंट्रोल. त्याच्यानंतर नंबर 13 खूप मोठा क्वेश्चन दिसत आहे. नंबर 13 काय म्हणत आहे, विच ऑफ दी फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू. कोणता स्टेटमेंट ट्रू आहे. तर एवढे 4 क्वेश्चन वाचता खूप टाईम होईल. तर जो करेक्ट आहे त्यालाच बघू आपण. जो करेक्ट आहे, देअर इज नो चेंज इन द अमाऊंट ऑफ कॅपिटल रिझर्व बिफोर अँड आफ्टर इश्यू ऑफ बोनस शेअर ऑफ द इश्यू इज द मेड फ्रॉम आउट ऑफ प्री ॲक्वायझिशन प्रॉफिट. काय सांगितलेलं आहे, कोणत्याच प्रकारचा चेंज होत नाही. जेव्हा आपण बोनस शेअर इश्यू करतो तेव्हा कोणत्याच प्रकारचा अमाऊंटमध्ये, म्हणजेच कॅपिटल रिझर्वच्या अमाऊंटमध्ये कोणत्याच प्रकारचा चेंज होत नाही, ठीक आहे ना. बोनस शेअर इश्यू केल्याच्या नंतर किंवा त्याच्या अगोदरसुद्धा कोणताच चेंज होत नाही. तर हे बरोबर आहे. जेव्हा आपण शेअर जर इश्यू करतो, बोनस शेअर इश्यू करतो, तेव्हा तुमच्या शेअरची क्वांटिटी वाढते, त्याची अमाऊंट वाढत नाही, ठीक आहे ना.
नंबर ऑफ शेअर इन्क्रीज होतात, त्याची अमाऊंट इन्क्रीज होत नाही. ठीक आहे ना. तर त्याच्यामुळे हा जो स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट एकदम ट्रू आहे. त्याच्यानंतर नंबर 14, कन्सोलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट आर प्रिपेअर्ड ऑन द प्रिन्सिपल. कोणत्या प्रिन्सिपल थ्रू आपण कन्सोलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट प्रिपेअर करतो, तर तो प्रिन्सिपल आहे नंबर सीचं प्रिन्सिपल, इन फॉर्म अँड सबस्टन्स द कंपनीज आर वन एंटिटी. ठीक आहे. या प्रिन्सिपलनुसार आपण फायनान्शियल स्टेटमेंट, कन्सोलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट प्रिपेअर करत असतो. त्याच्यानंतर नंबर 15, मायनॉरिटी इंटरेस्ट इन्क्लूड्स. मायनॉरिटी इंटरेस्टमध्ये काय काय इन्क्लूड असते, शेअर इन शेअर कॅपिटल, शेअर इन कॅपिटल प्रॉफिट, शेअर इन रेव्हेन्यू प्रॉफिट, हे सगळे असते इन्क्लूड आहे ना. तुम्ही काढलेले आहे, तुम्ही मायनॉरिटी इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलेला आहे. मायनॉरिटी इंटरेस्ट कॅल्क्युलेट करताना आहे ना, मायनॉरिटी इंटरेस्ट म्हणजे कोणासाठी असते, तो सबसिडरी कंपनीचे जे शेअर होल्डर्स आहेत त्यांच्यासाठी असते. कारण की ते सबसिडरीमध्ये म्हणजे त्यामुळे आपण त्याला मायनॉरिटीमध्ये जात असतात, ते मायनॉरिटीमध्ये जात असतात. कारण की त्यांची 80% जे शेअर आहे हे होल्डिंग कंपनी कॅचअप करत असते, होल्डिंग कंपनी ॲक्वायर करत असते. त्याच्यामुळे सबसिडरी कंपनीचे जे मूळ शेअर होल्डर्स आहेत, पहिलेवाले जुनेवाले शेअर होल्डर्स आहेत, तर त्यांना जो हिस्सा जातो त्याला आपण मायनॉरिटी इंटरेस्ट म्हणतो. मग त्यांना हिस्सा शेअर कॅपिटलमधला पण हिस्सा देतो. सपोज आता 100% आहे, 100% शेअर आहेत सबसिडरी कंपनीचे, 80% शेअर होल्डिंग कंपनी ॲक्वायर केले, उरले किती 20%. आता 20% शेअर उरले आहेत, तर ते 20% शेअर होल्डर जे आहेत ते ॲक्च्युअलमध्ये सबसिडरी कंपनीचे शेअर होल्डर्स. आता ते मायनॉरिटीमध्ये गेले तर त्यांना सगळ्या याच्यामध्ये हिस्सा तेवढ्याच पर्सेंटमध्ये 20%, म्हणजे जर शेअर कॅपिटल जो काही झाला असेल तर त्याच्यामध्ये शेअर कॅपिटलमध्ये 20%चा हिस्सा, कॅपिटल प्रॉफिटमध्ये 20%चा हिस्सा, रेव्हेन्यू प्रॉफिटमध्ये 20%चा हिस्सा. ठीक आहे ना. तर तो मिळून आपण सगळ्यांचा मिळून आपण मायनॉरिटी इंटरेस्ट तयार करत असतो. त्याच्यामुळे हे सगळे ऑल ऑफ द अबोव हा तो करेक्ट आन्सर येईल. त्याच्यानंतर नंबर 16, द टाईम इंटरवल बिटवीन द डेट ऑफ ॲक्वाजिशन ऑफ शेअर इन सबसिडरी कंपनी अँड डेट ऑफ बॅलन्स शीट ऑफ होल्डिंग कंपनी इज नोन ॲज. ठीक आहे ना. म्हणजे बॅलन्स शीट आहे, बॅलन्स शीटची होल्डिंग कंपनीच्या बॅलन्स शीटची डेट, ते तुम्ही ॲक्वायर करण्यात आलेली डेट, याच्या मधातला जो पिरियड आहे त्या पिरियडला काय म्हणतात, जो ड्युरेशन आहे त्याच्या मधातला जो ड्युरेशन आहे. म्हणजे सपोज जर मी होल्डिंग कंपनी आहे, माझं फायनान्शियल इयर 1 एप्रिल ते 31 मार्च आहे, म्हणजे 1 एप्रिल टू 31 मार्च माझं फायनान्शियल इयर आहे, आणि मी एक्वायर करत आहे, सपोज एक्वायर करत आहे 1 जूनला. 1 जूनला जर मी ॲक्वायर करत आहे तर माझा प्री आणि पोस्टचा ड्युरेशन, प्रीचा ड्युरेशन कोणता आहे, होईल फायनान्शियल इयरचा जो सुरुवात आहे तिथपासून तर ॲक्वायर करण्याची डेट तिथपर्यंत, आणि पोस्टचं ड्युरेशन काय होणार, जेव्हापासून मी ॲक्वायर केली ती डेट, कोणत्या तारखेला 1 जूनला ॲक्वायर केलं ती डेट, तर माझा फायनान्शियल इयर केव्हा क्लोज होत आहे ती डेट, म्हणजे 31 मार्च. आता इथे काय सांगितलेलं आहे, बॅलन्स शीटची जी डेट आहे ती डेट, म्हणजे सगळ्यात शेवटी आपण बॅलन्स शीट करतो ती डेट, ॲक्वायरपासून तर बॅलन्स शीटची डेट, म्हणजे काय होणार, हा कोणता पिरियड होणार, पोस्ट ॲक्वाजिशन पिरियड आहे ना. तर त्याच्यामुळे बी ऑप्शन पोस्ट ॲक्वाजिशन पिरियड हा करेक्ट आन्सर राहील. त्याच्यानंतर नंबर 17, प्री ॲक्वाजिशन डिव्हिडंड रिसिव्ड बाय होल्डिंग कंपनी इज क्रेडिटेड टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट. हे माहीतच असेल तुम्हाला, प्री ॲक्विजिशनचा जो डिव्हिडंट आहे तो डिव्हिडंट आपण कुठे करतो, इन्व्हेस्टमेंट अकाउंटला क्रेडिट करत असतो, अकाउंटच्या क्रेडिट साईडला टाकत असतो. त्याच्यानंतर पोस्ट ॲक्विजिशन डिव्हिडंट रिसिव्ड बाय होल्डिंग कंपनी इज डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हे माहीतच आहे तुम्हाला. पोस्ट ॲक्विजिशनचा डिव्हिडंट जो आहे तो डिव्हिडंट आपण पोस्ट म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टाकत असतो, आणि प्रीचा जो असेल तो आपण कोणत्या अकाउंटला, इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला टाकत असतो. ठीक आहे. 18 झालं ना. त्याच्यानंतर 19, विच एक्सचेंज रेट विल बी कन्सिडर्ड फॉर कन्व्हर्जन ऑफ शेअर कॅपिटल ऑफ सबसिडरी कंपनी.
मग कोणता एक्सचेंज रेटनुसार आपण जो कन्व्हर्जन ऑफ शेअर कॅपिटल आहे सबसिडरी कंपनीचा त्यानुसार ट्रीट करत असतो किंवा परचेस करत असतो, तर तो एक्सचेंज रेट जो असतो ओपनिंगचा तर आपण घेत नाही, जे ॲक्वायर करत आहोत सबसिडरी कंपनीला ॲक्वायर करत आहोत, त्या ॲक्वायर ज्या तारखेला आपण ॲक्वायर करत आहोत त्या तारखेला जो रेट असेल, ज्या रेटने मी ॲक्वायर करत असेल त्या रेटने मी तो रेट राहील. त्याच्यामुळे रेट ऑफ विच डेट शेअर ॲक्वायर्ड, ॲक्च्युअलमध्ये जो ॲक्वायर्ड करतो ती जी अमाऊंट असते, तो जो रेट असते त्या रेटनुसार त्या एक्सचेंज रेट विल बी कन्सिडर्ड फॉर द कन्व्हर्जन ऑफ द शेअर कॅपिटल. ठीक आहे ना, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नंबर 20, सबसिडरी कंपनी शॅल बी एक्सक्लुडेड फ्रॉम कन्सिडरेशन व्हेन. तर याचं करेक्ट ॲन्सर आहे ए अँड बी बोथ. ठीक आहे, याचं करेक्ट ॲन्सर ए अँड बी बोथ, त्याच्यामुळे डी हा करेक्ट ॲन्सर राहील. तर अशा पद्धतीने तुमचे 20 जे क्वेश्चन आहेत ते 20 क्वेश्चन इथेच संपलेले आहेत. तर ह्या सगळ्या क्वेश्चनवरून तुम्हाला थोडीशी तरी माहिती मिळाली असेल, थोडीशी जरी डोळ्याच्या समोर कशा प्रकारची कंपनी असते ते तुमच्या लक्षात आलं असेल. तर याच्यामध्ये काय असते, एक होल्डिंग कंपनी सबसिडरी कंपनीला ॲक्वायर करत असते आणि सबसिडरी कंपनीचे मॅक्झिमम जे शेअर्स आहेत ते मॅक्झिमम शेअर ॲक्वायर करत असते. त्याच्यामुळे कंट्रोल हा होल्डिंग कंपनीचा, सबसिडरी कंपनीवर जो कंट्रोल असतो होल्डिंग कंपनीचा असते. आणि त्याच्यामुळे जे शेअर होल्डर आहेत, म्हणजे ॲक्च्युअलमध्ये जे शेअर आहेत ते ओरिजिनल शेअर होल्डर असतात ते मायनॉरिटीमध्ये जातात सबसिडरी कंपनीचे. ठीक आहे. तर अशा पद्धतीचा जो असतो याचे प्रॅक्टिकल प्रॉब्लेमसुद्धा आहेत. आणि परंतु तुम्हाला ही जी एक्झाम आहे ही एक्झाम तुम्हाला ऑनलाईन द्यायची असल्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीने याचे काही क्वेश्चन MCQ क्वेश्चन मी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.